मुक्ताईनगरमध्ये गुटखा माफियांचा धुमाकूळ, प्रशासन झोपेत की हप्ते पोहोचले, नागरिकांचा सवाल। मुक्ताईनगर शहर व परिसरात अवैध गुटखा विक्री पुन्हा एकदा उघडपणे आणि बिनधास्त सुरू झाली आहे। गुटखा माफियांनी प्रशासनालाच खुलं आव्हान दिल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे। लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वसामान्य नागरिक गुटख्याच्या विळख्यात अडकत असताना संबंधित यंत्रणा मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप नागरिकांकडून होतोय। राज्यभर गुटख्यावर बंदी असतानाही मुक्ताईनगरमध्ये चहाच्या टपऱ्या, पानठेले, किराणा दुकानं तसेच काही हातगाड्यांवर सर्रासपणे गुटखा विक्री सुरू आहे। काही दिवसांपूर्वी ही विक्री थांबलेली दिसत होती, मात्र आता पुन्हा एकदा गुटखा माफिया सक्रिय झालेत। आम्हाला कुणाचाच धाक नाही अशा थाटात अवैध धंदा सुरू आहे। काही काळापूर्वी मुक्ताईनगरमध्ये मोठ्या प्रमाणावर गुटखा साठा पकडून प्रशासनानं कारवाई केली होती, मात्र आता तीच कारवाई थंडावली आहे। गुटखा विक्रेते निर्धास्तपणे शहरभर धुमाकूळ घालतायत। यामुळे माफियांचे हात वर आले की प्रशासनाचे, असा संतप्त सवाल नागरिक विचारतात। गुटख्यामुळे कर्करोग, तोंडाचे विकार, हृदयरोग यांसारखे जीवघेणे आजार होत असताना लहान मुलांमध्ये वाढणारे गुटख्याचं व्यसन हे भविष्यासाठी धोक्याची घंटा ठरत आहे। तरीही पोलीस, अन्न व औषध प्रशासन आणि नगरपंचायत यांची कुठलीही ठोस कारवाई दिसून येत नाही। शहरातील अवैध धंद्यांना अभय देणारे नेमके कोण? कारवाई थांबण्यामागे कुणाचा दबाव आहे? हे प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांकडून उघडपणे विचारले जातात। जर तात्काळ कठोर कारवाई झाली नाही तर नागरिक आंदोलनाचा मार्ग अवलंबण्याची शक्यता नाकारता येत नाही। मुक्ताईनगरमध्ये गुटखा माफियांवर धडक कारवाई कधी होणार, हा प्रश्न आता जनतेच्या रोषात बदलत चाललाय। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज करता प्रतिनिधी पंकज तायडे, मुक्ताईनगर।